जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या झिरोपासून हिरो या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ग्राउंड पूर्ण प्रशिक्षण, प्रश्नपत्रिका तसेच 10,000 प्रश्नांची टेस्ट सिरीज आम्ही घेणार आहोत। ही टेस्ट सिरीज मित्रांनो क्रमांक 5 आहे। याच्या अगोदरच्या 4 टेस्ट सिरीज तुम्ही पाहून घ्या आणि ही टेस्ट सिरीज महत्त्वाचे भूगोलाचे IMP प्रश्न मी घेऊन आलो। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला भिडलेली आहे? महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला भिडलेली आहे? 4, 1, 2, 7। पर्याय क्रमांक 4, 7 राज्यांची सीमा कर्नाटक या राज्याला भिडलेली आहे। सॉरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटक या राज्याला भिडलेली आहे। मग ते जिल्हे कोणते तुम्हाला माहीत पाहिजे। नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मग पहिला पर्याय काय सांगतो? 4 राज्यांची सीमा, 4 जिल्ह्यांची सीमा तेलंगणा या राज्याला भिडलेली आहे। 1 जिल्ह्याची सीमा गोवा राज्याला भिडलेली आहे। 2 जिल्ह्याची सीमा छत्तीसगड या राज्याला भिडलेली आहे। सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई 1646 मीटर उंची कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जिल्ह्यात। तर सातारा जिल्ह्यात काय आहे बरं? महाबळेश्वर। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण, नाशिकमध्ये साल्हेर हे क्रमांक 2 नंबरचे उंच शिखर आहे महाराष्ट्रातील बरं का। खालील शब्दातून वेगळा शब्द ओळखा। औरंगाबाद, जालना, नांदेड, वाशिम। तर मित्रांनो, असे प्रश्नपत्रिकेत 100% असतात पोलीस भरतीला। तर याच्यातून वेगळा शब्द ओळखायचा आपल्याला। तर वेगळा शब्द म्हणजे वेगळा घटक। तर इथं पहा, औरंगाबाद प्रशासकीय विभागात जालना, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो। तर वाशिम या जिल्ह्याचा समावेश अमरावती या प्रशासकीय विभागात होतो। म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। नाशिक प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्ह्याचे नाव काय क्षेत्रफळाने? नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला माहीत पाहिजे। नाशिक विभागात अहमदनगर जिल्हा येतो। अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आकारमानाने। पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत असे प्रश्न असतात। तुम्हाला प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या माहीत पाहिजे। तर 54, 50, 58, 76। तर तुम्हाला माहीत पाहिजे पर्याय क्रमांक 3, 58 तालुके पुणे प्रशासकीय विभाग येतात। तर 54 कोणत्या प्रशासकीय विभागात? नाशिक। 54 नाशिक प्रशासकीय विभागात, 50 कोकण प्रशासकीय विभागात, तर 76 औरंगाबाद प्रशासकीय विभागात येतात। 4 पर्यायाचा अभ्यास करत चला। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती माहीत आहे तुम्हाला? सर्वांना देखील माहीत आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी। सर्वात लांब नदी गोदावरी आहे। त्यानंतर 2 नंबरची नदी भीमा। गोदावरी नदी एकूण लांबी 1450, 668 किमी महाराष्ट्रातून वाहते गोदावरी नदी।
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्राने आकारमानाने सर्वात लहान जिल्हा पर्याय क्रमांक 2 मुंबई शहर. अहमदनगर काय आहे? आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा. अशाच टाईप अभ्यास करत चला मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? सर्वात दक्षिणेकडील जिल्हा नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, नाशिक. तर तुम्हाला माहीत आहे सिंधुदुर्ग सर्वात दक्षिणेकडील जिल्हा आहे महाराष्ट्रातील. नंदुरबार उत्तरेकडील, गडचिरोली पूर्वेकडील. तर नाशिक हा जिल्हा इथे आपण वैशिष्ट्य लिहू, द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अजिंठा वेरूळ ह्या लेण्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तुम्हाला माहीत आहे अजिंठा वेरूळ या लेण्या सूरज तांबारे कॉप्स या पश्चिम घाट या महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागात खूप सोप्या पद्धतीत सूरज तांबारे यांनी सांगितलेलं आहे. तर अजिंठा वेरूळ ह्या लेण्या सातमाळा अजिंठा या सह्याद्रीच्या उपरांगेत आहेत. नाथसागर हे नाव कोणत्या धरणास दिले आहे? नाथसागर जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. तर कोयना धरणाला काय नाव आहे बरं? कोयना धरणाला शिवाजी सागर. राधानगरी धरणाला काय आहे? लक्ष्मी सागर. तोतलाडोह मेघदूत जलाशयाची नाव पण लक्षात ठेवा. 1 मार्क 100% 1 मार्काला पेपरमध्ये विचारतात. तुम्हाला ही नावं पाठ पाहिजे सर्व धरणाची महाराष्ट्रातील, आणि 100% स्ट्रिकनुसार आम्ही सांगणार आहोत, त्याच्यामुळे आमच्याशी जॉईंट राहा. शंभू महादेव डोंगररांग ही पर्वतरांग कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी करतो? प्रश्न शेवट पस्तोर, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह पस्तोर. शंभू महादेव डोंगररांग ही पर्वतरांग कोणत्या 2 नदीची खोरी वेगळी करतो? तुम्हाला माहीत पाहिजे शंभू महादेव कृष्णा आणि भीमा नदीची खोरी वेगळी करतो शंभू महादेव. तर तापी आणि गोदावरीची कोण वेगळी करतो बरं? तापी आणि गोदावरी नदीची सातमाळा अजिंठा. गोदावरी आणि भीमाची कोण गोदावरी आणि भीमा या 2 नद्याची खोरी हरिश्चंद्र बालाघाट ही पर्वतरांग वेगळी करते. पुढचा प्रश्न. जोपर्यंत तुम्ही अभ्यास मन लावून करत नाही तोपर्यंत यशाच्या जवळ देखील जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मन लावून करायचंय काय? एका ठिकाणी बसायचंय, पुस्तकं वाचायचीत. एवढं जर कष्ट तुम्हाला जमत नसेल तर मी आज सांगतो तुम्ही हे क्षेत्र आत्ताच्या आत्ता सोडा. कोकणाची निर्मिती कोणत्या पर्वताच्या प्रस्तरभंगामुळे झाली आहे? कोकणाची निर्मिती सह्याद्री, विंध्य, निलगिरी, हिमालय. तुम्हाला माहीत आहे कोकणाची निर्मिती प्राकृतिक विभागात सांगितलेला आहे. सह्याद्री पर्वताच्या प्रस्तरभंगामुळे झालेली आहे कोकणाची निर्मिती. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तुम्हाला माहीत पाहिजे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, पण 34 जिल्हा परिषदा आहेत. महाराष्ट्रात 34 झेडपी आहेत आणि 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रात. तर 27 काय आहेत? 27 महानगरपालिका 27 आहेत. 11 काय आहेत? 11 विदर्भातील जिल्हे. काही पर्याय असू द्या, सर्व पर्यायाची माहिती असली पाहिजे तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस 4 पर्यायाचा अभ्यास करताल त्यावेळेस तुम्हाला एका प्रश्नावरून 4 प्रश्न काढता येतील. नेक्स्ट क्वेश्चन. नर्मदा नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील फक्त एका जिल्ह्यातून वाहते.
नंदुरबार या जिल्ह्यातून 54 किमी वाहते. फक्त आणि फक्त 54 किलोमीटर वाहते. तर मित्रांनो इथे 8 काय आहे? 8 गोदावरी नदी 8 जिल्ह्यातून महाराष्ट्रातून वाहते. महाराष्ट्रातून 8 जिल्ह्यातून वाहते. तर 7 काय आहे? 7 काय आहे? 7 कोकणातील जिल्ह्यांची संख्या. अशा प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला कोणही पाठीमागे टाकू शकत नाही. तुम्ही सर्वांपेक्षा 4 पाऊल पुढे राहाल एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीच ओळखतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आणि उत्तर असं लिहायचं, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून, आणि त्या नदीचं नाव तिथे घाला आणि मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि तुमच्याकडनं मी अपेक्षा करतो की तुम्ही 100% या प्रश्नाचं उत्तर द्याल. 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? मुंबई, कोचीन, रोम, विशाखापट्टणम. 7 बेटांचे शहर मुंबई. 7 बेटांचे शहर मुंबई. 7 बेटांचे शहर मुंबई. इथे कन्फ्युजनचा पर्याय रोम. 7 टेकड्यांचे शहर म्हणून रोमला ओळखतात. 7 टेकड्यांचे शहर म्हणून रोमला ओळखतात. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. शेवटपर्यंत वाचत चला. तुम्ही इथे आहे वाचलं की पैठण गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. लगेच पैठण, लगेच 1 नंबरला गोल, लगेच 1 मार्क गायब. लक्षात ठेवा, इथे पैठण देखील गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. राक्षस भुवन देखील गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. नाशिक देखील गोदावरी नदीकाठी. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे गोदावरी नदीचा उगम होतो. तर भुसावळ हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. पर्याय क्रमांक 2 भुसावळ कुठल्या नदीकाठी आहे? तापी नदीकाठी भुसावळ वसलेले आहे. कराड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? कराड हे शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. कराड हे शहर कृष्णा नदीकाठी वसलेले आहे. कराड, कृष्णा नदी. प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रवरा ही तापी, कृष्णा, गोदावरी, सीना. उपनद्या पाठ करा. तुमचा 1 मार्क उपनद्यात आहे. प्रवरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी आहे. प्राणहिता नदी कोणत्या 2 नद्यांच्या संगमाला म्हणतात? खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. प्राणहिता नदी कोणत्या 2 नद्याच्या संगमाला म्हणतात? तुम्हाला माहीत पाहिजे. प्राणहिता वर्धा पैनगंगा, वर्धा वैनगंगा, वर्धा वेण्णा, वर्धा पैनगंगा प्लस वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाला प्राणहिता नदी म्हणतात. प्राणहिता गोदावरी नदीची उपनदी आहे. प्राणहिता. कृष्णा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? कृष्णा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? कृष्णा नदी सातारा, महाबळेश्वरमध्ये उगम आहे कृष्णा नदीचा. तर तुम्हाला माहीत पाहिजे 282 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते कृष्णा नदी. कृष्णा नदी 282 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते. तर तिची एकूण लांबी किती? तिची एकूण लांबी 1290 किलोमीटर. कृष्णा नदीची एकूण लांबी 1290 किलोमीटर. पुढचा प्रश्न. डहाणूची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? डहाणूची खाडी